नमस्कार. जय हिंद अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच झालेल्या केंद्रीय नवोदय परीक्षा याची उत्तरसूची आपल्यासमोर सादर करीत आहे. या परीक्षेमध्ये झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी टीका करून देत आहे. तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी. चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे ए. त्यानंतर पाचव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सहाव्या प्रश्नाचे उत्तर आहे डी. त्यानंतर सातव्या प्रश्नाचे उत्तर आहे बी. 8चं उत्तर आहे बी. यानंतर 9व्या प्रश्नाचे उत्तर आहे बी. 10व्या प्रश्नाचे उत्तर आहे डी. 11व्या प्रश्नाचे उत्तर आहे डी. या प्रश्नामध्ये काही तुमचा गोंधळ असू शकतो. तर या ठिकाणी ही जी आकृती आहे तर याच पद्धतीची आकृती इकडं उठते अशी इथं. त्यानंतरनं हा असा इकडं त्रिकोण काढला जातो. त्यानंतरनं ही आहे अशी इकडं रेष आली आणि हा जसा इकडं वर पार्ट आहे तसाच पार्ट हा या ठिकाणी इथं हा होतो. त्यामुळं याचा पर्याय नंबर 4 येतो. यानंतर 12चा आहे पर्याय क्रमांक 12चा आहे डी. 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. 14 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. तर यामध्ये पहा सुरुवातीला 1 2 3 अशी ही एक 4 आणि ही एक 5 रेषा होत्या. त्यानंतरनं झालेल्या आहेत 4 रेषा. त्यानंतरनं 3 रेषा. मग आता शेवटी बनतील 2 रेषांची आकृती म्हणजेच बी. त्यानंतरचा प्रश्न 15 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. त्यानंतर 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 17 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 18 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 19 नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर आहे सी. 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 22 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. 23 नंबर सी. 24 नंबर ए. त्यानंतर 25 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी. 26 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. 28 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 29 नंबर डी. त्यानंतर 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. त्यानंतर 34 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. 35 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. 36 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 37 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. त्यानंतर 38 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 39 ए
आणि 40 सी. यानंतर गणित या विषयाचं उत्तरसूची 41 नंबरचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे सी. 42 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं बी 0.75456. 43 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए 843. त्यानंतर 44 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी 125.2311. 45 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 46 सी. नंतर 47 बी 9. 48 बी. त्यानंतर 49 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 50 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी 1 तास 40 मिनिटे. त्यानंतर 51 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी 8037/400. त्यानंतर 52 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी 4750. 53 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए 11/20. त्यानंतर 54 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 2370 रुपये तोटा. त्यानंतर 55 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी 2500. 56 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी 154 बी 196. त्यानंतर 57 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 17/22. 58 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी सरळ कोन. 59 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी 15 अंश. 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 म्हणजेच एन 4. यानंतर मराठीमधील 61 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं बघा. पुस्तकी ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात मोठी सर्वात टिंबटिंब कृती आहे, तर उपयोगी कृती आहे डी. त्यानंतर 62 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर येतं बी, त्यात महान विचार असतात. 63 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. तर 64 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 65 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. यानंतर 66 नंबरचा प्रश्न आहे, याचं उत्तर येतं बी दमणे. 64 नंबरचा प्रश्न आहे, याचं उत्तर येतं ते यंत्र आहेत. 68 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी मुलांना शिकवणे. 69 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी सुरक्षित. यानंतर 70 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी बहुंशी रोबोट माणसांसारखे दिसतात. यानंतर 71 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व. 72 नंबर सी ते पाण्याचा शोध घेते. 73 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए चिकटला. 74 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी तो अनुभवतो. 75 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए जगणे. यानंतर 76 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी उत्तर गोलार्धात. यानंतर 77 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी मोठा आकार. आणि 78 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए मोकळी जागा. 79 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी भव्य. आणि 80 बी
व्यापक. पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द शोधा असं म्हटलेलं आहे. विरुद्धार्थी नसलेला म्हणजेच समानार्थी असलेला, म्हणजे मोठा या शब्दाचा समानार्थी शब्द व्यापक असा होतो. धन्यवाद.